नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर आज आपण चाललो आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई शिखर, तो आपण सर करण्यासाठी जात आहे। तर आपण याआधीसुद्धा गेलेलो आहे, ही दुसरी टाईम आहे आपली। तर आता आपण बाबाचा ढाबा जो कसाऱ्यावरनं पुढे आल्यावरती लागतो तिथे चहा पिण्यासाठी थांबलेलो, आणि ही आपली टॅक्सी आहे। इकडनं आता आपण बारी विलेजमध्ये म्हणजे जे कळसुबाईचं ट्रेक करणं जिथून सुरू करतो तिथे आता आपण जाणार आहे, जे बारी गाव आहे तिथे। आता मित्रांनो आपण बेस विलेजमध्ये आलेलो आहे। कळसुबाईचं पायथ्याचं गाव हे बारी विलेज, आणि इकडनं आता आपण ट्रेक चालू करणार आहे। डोंबिवलीहून कसाऱ्यापर्यंत ट्रेनने आणि कसाऱ्याहून प्रायव्हेट टॅक्सी करून आम्ही पोहोचलो कळसुबाईच्या खाली असणाऱ्या बारी या गावामध्ये। ट्रेन लेट झाल्यामुळे आम्हाला येथे पोहोचण्यास रात्रीचे 3 वाजले होते। रात्रीच्या अंधारात आम्ही मोबाईलच्या टॉर्च लाईटवर ट्रेकला सुरुवात केली होती। गेल्या 2 ते 3 वर्षात कळसुबाई शिखरावरती भक्तांची व ट्रेकर्स मंडळींची खूप गर्दी होत आहे, त्यामुळे हा ट्रेक करण्यासाठी खूप लोक येथे जमत आहेत। हा ट्रेक करत असताना आपल्याला जागोजागी अशा प्रकारचे स्टॉल बघायला मिळतील। कळसुबाई हे शिखर 1646 मीटर इतके उंच असून हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, आणि प्रत्येक ट्रेकरचे हे स्वप्न असते की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आपण एकदा तरी सर करावे। मागच्याच वर्षी सिद्धूदादा, गौरव, प्रथमेश आम्ही हा शिखर सर केला होता, परंतु यावर्षी पुन्हा एकदा सौरभ, ओमकार, निखिल आणि काही मंडळी यांच्यासोबत हा शिखर पुन्हा एकदा सर करण्यासाठी आम्ही आलो आहोत। थोड्या अंतरावर आपल्याला स्टॉल लागत होते, तिथे आपण पाणी पिण्यासाठी व थोडी विश्रांती करण्यासाठी थांबत होतो। कळसुबाई शिखराची वाट मध्ये मध्ये चढताना थोडी अवघड होऊन जाते, त्यामुळे प्रशासनाने येथे वाटेच्या बाजूला लोखंडी रेलिंग्स बसवलेले आहेत। या रेलिंगच्या सहाय्याने आपण सहजपणे वरती जाऊ शकतो। अजून काही अंतर पुढे चालून आल्यानंतर आपल्याला प्रशासनामार्फत लावलेल्या लोखंडी शिड्या पाहायला मिळतात, परंतु येथे तुम्ही पाहू शकता शनिवार रविवारचा दिवस असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात लोक येथे ट्रेक करण्यासाठी आली होती, आणि आपल्याला या शिड्या चढण्यासाठी भली मोठी रांग लावावी लागली होती। आता आम्ही अर्धा रस्ता पार केला आहे, पण आमच्यातला ओमकार आहे तो खूप थकला आहे, त्याच्यामुळे वरती चढायला टाईम लागतोय। पाठीवर बघू शकता, आणि इकडनं पुन्हा एकदा परत इथं पायऱ्या लागल्या, तो पायऱ्या चढून वर गेला। कळसुबाई हा शिखर चढण्यासाठी सोपा असला तरी उगाच याला एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र असे मानले जात नाही। हा शिखर चढण्यासाठी सोपा आहे, परंतु येथे आल्यावरती आपल्याला आपली पात्रता कळते। तुम्ही यूट्यूबला चांगले सीन बघून येथे हा शिखर सर करण्यासाठी येतात, पण तुम्हाला येथे जर यायचे असेल तर मनाची संपूर्ण तयारी करूनच या। थोड्याच वेळात आपण कळसुबाई शिखराच्या टॉपवर पोहोचणार होतो, पण त्याआधी खाली दिसणाऱ्या गावातील झगमगत्या लाईटींचा नजारा आपण डोळ्यांमध्ये साठवून घेत होतो। सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याआधी आपल्याला मंदिर प्रशासनातर्फे हे सूचनाफलक लावलेले दिसते। येथे तुम्ही या सूचनांचे पालन करूनच दर्शन घ्यावे असे या फलकावरती लिहिलेले आहे। या फलकाच्या दोन्ही बाजूला एक शिडी आहे, एक उतरण्यासाठी व एक चढण्यासाठी। येथूनच आपल्याला सर्वोच्च शिखरावरती जायचे आहे। या शिड्यांवरून वरती पोचलो की वर जाऊन आपण जो सूर्योदय पाहणार होतो, तो सूर्योदय पाहण्याची आतुरता ही आमच्या शिगेला पोचली होती। आणि अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे सर केले होते, आणि येथे येणारा प्रत्येक जण हे घोषणा देऊन याचा आनंद व्यक्त करत होते। पुढे तुम्ही पाहू शकता। वो ट्रॉफी दिख रही है।
एक नमन पार्वती और बोला हर हर महादेव। शिखरावर प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती आणि ही गर्दी सूर्यदेवाचे दर्शन घेण्यासाठी होती। सर्व लोक सूर्यदेवाची आतुरतेने वाट पाहत होते आणि बघता बघता क्षितिजासमोरून सूर्य हा वरती येऊ लागला होता। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता किती प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती आणि ही सर्व गर्दी सूर्योदय पाहण्यासाठी होती आणि थोड्याच वेळात बघता बघता सूर्यदेव हे दर्शन देण्यासाठी आले होते। सूर्योदय झाल्यानंतर कळसूबाई शिखराच्या पाठच्या साईडला कळसूबाई शिखराची खाली दिसणारी सावली आपल्या दृष्टिक्षेपास पडते। शिखरावरून खाली अथांग पसरलेला भंडारदरा जलाशय हा आपले लक्ष वेधून घेतो। उत्तरेला असलेला रामशेज, अचला, सप्तशृंग, धोडक अशी डोंगररांग आपल्या नजरेस दिसते। पूर्वेकडे अलंगमदंकुलम, विश्रामगड, माथेरान व हरिश्चंद्रगड हे आपले लक्ष वेधून घेतात। महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरून खाली दिसणारे नजारे डोळ्यात साठवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला होता। लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे उतरताना सुद्धा आपल्याला हळूहळू आणि लाईनमध्ये उतरावे लागत होते। सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याच्या 20 ते 25 मिनिटं अगोदर हे आपल्याला नैसर्गिक पाण्याची येथे विहीर पाहायला मिळते। या व्यतिरिक्त आपल्याला इतर कुठेही नैसर्गिक पाणी मिळत नाही। ज्या भक्तांना कळसूबाईचे दर्शन घेण्यासाठी शिखरावर जाता येत नाही त्यांच्यासाठी शिखराच्या पायथ्याशी हे कळसूबाईचे मंदिर आहे।